आपला रोख नेहमी इस्रायलच्या युद्धात किती लोक गेले, किती लोक मृत्युमुखी पडले, मग आपण शोकांतिका व्यक्त करतो, भावनिक होतो. जरा आपल्याकडे डोकावून बघा ना हो. आपल्या भारतात जरा मागे फिरून बघा काय परिस्थिती आहे. आपल्या भारतात हार्ट अटॅकमुळे एक दिवसाला 9,000 लोक दगावतात आणि प्रत्येकी 10 सेकंडला एक माणूस दगावतो. आकडा किती मोठा आहे? 9,000 दिवसाला. तर 365 दिवसाला किती असते? हा तर मी तुम्हाला अनऑफिशियल आकडा सांगतोय. ऑफिशियल आकड्याचं बरे सांगायचं बाकी आहे, ते तर माहीत नाही. पण ऑफिशियल आकडा किती असेल? त्याच आसपास असेल ना. 2-3% कमी जास्त असते. पण आपण आरोग्याकडे लक्ष देणार आहोत की नाही देणार आहोत? कसं देणार आहोत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक छान वाक्य म्हणून ठेवलं आहे की आजार होऊच नाही अशी आरोग्य व्यवस्था निर्माण करा. त्यांच्या विचारांवर प्रेरित होऊन मी येत्या काही दिवसात माझ्या परीने, माझ्या प्रयत्नातून काही गोष्टी तुम्हाला सांगेन आणि मग तुम्हाला ठरवायचे की हो, यापासून आपण आजार होण्यापासून रोखू शकतो. आपल्याला डॉक्टरकडे जायची गरजच भासणार नाही आणि आपण त्यामध्ये नक्की आपल्या तब्येतीवर यश मिळवू. निर्धार असावा हो. शरीराचं स्वास्थ्य हे मनावर अवलंबून असतं, तुमच्या मनाच्या शक्तीवर अवलंबून असतं. तुमच्या मनाच्या शक्तीने निर्धार केला ना की मला तर तंदुरुस्त व्हायचं आहे, मला ठणठणीत व्हायचं आहे, तुम्ही होणार म्हणजे होणार. फक्त ती इच्छाशक्ती बळकट असावी.